आज या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा कायदेशीर विषय समजून घेणार आहोत। तो म्हणजे स्टे ऑर्डर म्हणजे काय आणि कोर्टातून स्टे ऑर्डर कसा मिळवायचा। अनेक वेळा जमीन वाद, बांधकाम, मालमत्ता, कौटुंबिक प्रकरणे, सरकारी कारवाई किंवा एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे लोकांना तातडीची कोर्टाची मदत घ्यावी लागते। अशा वेळी स्टे ऑर्डर खूप महत्त्वाची भूमिका बजावते। तर चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया स्टे ऑर्डर म्हणजे काय। स्टे ऑर्डर म्हणजे कोर्टाने दिलेला असा आदेश ज्यामुळे एखादी प्रक्रिया, काम, निर्णय किंवा कारवाई काही काळासाठी थांबवली जाते। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोर्ट सांगते की पुढील आदेश येईपर्यंत हे काम थांबवा। उदाहरण घ्यायचं झालं, एखाद्याने तुमच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम सुरू केले, मालमत्ता विक्री होणार आहे, घरातून जबरदस्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे, सरकारी विभाग चुकीची कारवाई करत आहे, अशा वेळी कोर्टाकडून स्टे ऑर्डर घेतला जाऊ शकतो। आता स्टे ऑर्डरचे प्रकार बघूया। टेम्पररी स्टे म्हणजे इंटरिम स्टे, हा तात्पुरता आदेश असतो। प्रकरण चालू असताना कोर्ट काही दिवसांसाठी किंवा पुढील सुनावणीपर्यंत आदेश देते। त्यानंतर परमनंट स्टे, अंतिम निर्णयापर्यंत कोर्ट कायमस्वरूपी बंदी घालू शकते। कोर्ट स्टे कधी देते? कोर्ट लगेच स्टे ऑर्डर देत नाही, त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात। म्हणजे प्रायमा फेसी केस, पहिल्या नजरेत तुम्ही म्हणणं योग्य वाटलं आहे का, म्हणजे जो काही मागणी करत आहे त्याचं इरिपेबल लॉस होत आहे का, म्हणजे स्टे मिळाला नाही तर मोठं नुकसान होणार असेल हे त्या पार्टीला दाखवावं लागतं। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा स्टे देताना कोर्टापुढे येतो तो म्हणजे बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स। कोर्ट पाहते की कोणाला जास्त त्रास किंवा नुकसान होणार आहे आणि यासाठी एक महत्त्वाची प्रक्रिया तुम्हाला पार पाडावी लागू शकते। सर्व कागदपत्रे अनुभवी वकिलांना द्यावी लागतील। उदाहरणार्थ बोलायचं झालं, मालकी कागदपत्रे, नोटीस, फोटो, करारपत्र आणि सरकारी आदेश। त्यानंतर स्टेप 2 येते म्हणजे सूट किंवा पिटिशन फाईल करा। याचा अर्थ कोर्टात योग्य केस दाखल केली जाते, त्यासोबत इंजक्शन ॲप्लिकेशन, इंटरम रिलीफ ॲप्लिकेशन फाईल केली जाते। काही केसमध्ये अर्जंट हिअरिंग सुद्धा मागितली जाते। जर प्रकरण अत्यंत तातडीचे असेल तर वकील कोर्टाकडे तातडीच्या सुनावणीची मागणी करतात। काही प्रकरणांमध्ये कोर्ट दुसऱ्या पक्षाला न ऐकताही तात्पुरता स्टे देऊ शकते, याला एक्स पार्टी स्टे असे सुद्धा म्हणतात। कोर्ट दोन्ही बाजून ऐकून कोर्ट निर्णय देते, त्यामध्ये स्टे मंजूर करते किंवा कधी स्टे नाकारला जाऊ शकतो। कधी काळी काही अटी साकून सुद्धा स्टे मंजूर केला जातो। आता स्टे किती दिवस चालतो हे पूर्णपणे कोर्टाच्या आदेशावर अवलंबून असते। कधी पुढील तारखेपर्यंत, कधी केस संपेपर्यंत किंवा काही विशिष्ट कालावधीसाठी स्टे लागू राहू शकतो। आता स्टे ऑर्डर मोडल्यास काय होते? जर कोर्टाचा स्टे ऑर्डर मोडला तर ती गंभीर बाब ठरू शकते, त्यामुळे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, दंड इतर कायदेशीर कारवाई होऊ शकते। आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे फक्त तोंडी वाद किंवा अंदाजावर कोर्ट स्टे देत नाही। योग्य कागदपत्रे, पुरावे आणि कायदेशीर आधारावर असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून कोणतीही कारवाई करण्यापूर्वी अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या। मित्रांनो, आज आपण समजून घेतलं स्टे ऑर्डर म्हणजे काय, तो कधी मिळतो आणि कोर्टातून तो कसा मिळवायचा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।